सकाळी 4:30 ला अचानक फायरिंग झाली आणि एकच खळबळ उडाली। एका इन्स्टा स्टोरीनं सुरू झालेला वाद आता थेट गोळीबारात। होय, ही घटना आहे बरेलीमधील, जिथं बॉलिवूडची सुप्रसिद्ध हिरोईन दिशा पटानीच्या आई वडील आणि बहिणीचं वास्तव्य आहे। या गोळीबाराचा प्रेमानंद आणि अनिरुद्धाचार्य महाराज यांच्यासोबत कनेक्शन जोडलं गेलंय। नेमकं ते विधान होतं तरी काय? अनिरुद्धाचार्य यांनी विधान केलं होतं की महिला ही शोपीसची वस्तू आहे, त्यामुळे कमी वेळ मंचावर राहिलेली बरी। तर प्रेमानंद महाराज म्हणाले होते की 100 पैकी फक्त 2 ते 4 मुली पवित्र असतात। या विधानांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। महिला आयोगाने ही नोटीस पाठवली होती। तेव्हाच दिशाच्या बहिणीने डबल स्टँडर्ड अशी स्टोरी ठेवली होती, पण ती स्टोरी तिने त्यांच्यासाठी नाही ठेवली असंही ती म्हणाली। पण या स्टोरीचं कनेक्शन जोडलं गेलं या विधानासोबत आणि त्यातूनच हे सगळं घडलं। हा गोळीबार झाल्यावर याची जबाबदारी घेतलीये गोल्डी ब्रारनी। त्यांनी ट्विट करत सांगितलं, खुशबू पटानी आणि दिशा पटानी यांच्या घरावर गोळीबार आम्ही म्हणजेच महेंद्र सरण आणि वीरेंद्र चरण यांनी केलाय। त्यांनी आमच्या पूज्य संतांचा आणि सनातन धर्माचा अपमान केलाय असेही ते म्हणाले।